अकोल्यात ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात धार्मिक श्रद्धेने आणि अमन बंधुभावाच्या संदेशासह साजरा करण्यात आला। शहरातील प्रत्येक कोपरा सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या रंगात रंगला होता। अकोला शहरात यंदाही ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद पारंपरिक उत्साह, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात मोठ्या आनंदात साजरी झाली। पहाटेपासूनच ऐतिहासिक जुना शहर ईदगाह परिसरात मुस्लिम समाजातील हजारो नागरिक एकत्र जमले होते। विशेष नमाज अदा करून त्यांनी अल्लाहचे शुक्राने अदा केले। यावेळी बैतपुरा परिसरातून निशान शुद्ध देखील काढण्यात आला होता। या विशेष प्रसंगी सय्यद काजी फैजानुद्दीन यांनी ईदचा अरेबिक खुतबा पठण केला, तर सय्यद काजी काझिमुद्दीन यांनी देशात शांतता, सलामती आणि सामाजिक एकतेसाठी विशेष दुआ मागितली। नमाजनंतर एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याचा सोहळा सुरू झाला आणि संपूर्ण वातावरण आनंद आणि प्रेमाने भरून गेलं। शहरातील इतर महत्त्वाच्या ईदगाह आणि मस्जिदींमध्येही नमाज शांततामय पद्धतीने अदा करण्यात आली। नमाजनंतर सुन्नते इब्राहिमीच्या परंपरेनुसार कुर्बानीची प्रक्रिया सुरू झाली। भाविकांनी आपापल्या ठिकाणी नियमांचे पालन करत स्वच्छतेसह कुर्बानी अदा केली। यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सतर्क राहून स्वच्छता आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करत होते। सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या होत्या। पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता। पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांची नेमणूक करून संपूर्ण शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यात प्रशासन यशस्वी ठरले। शहरातील विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेत्यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या। हा सण सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असल्याचे सांगून त्यांनी परस्पर सौहार्द आणि शांततेचे आवाहन केले। ईद यानी ईद उल अजहा का दिन तमाम आलम इस्लाम को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ और दुआ करता हूँ अल्लाह ताला हम सबकी कुर्बानियाँ और इबादतों को कबूल फरमाए। यहाँ पर जितने भी इंतज़ामिया जिसने किया है, एसपी साहब, कलेक्टर साहब, तमाम जितने भी लोगों ने ताउन किया है, उन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। फिर एक बार पूरे देशवासियों को और हमारे हिंदू भाइयों को भी ईद की पुरखुलूस मुबारकबाद देता हूँ। एकंदरीत अकोल्यात ईदची ईद उल अजहा केवळ एक धार्मिक सण म्हणून नव्हे तर सामाजिक एकोपा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून साजरा झाला।